शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण घरापासून 1 किलोमीटरच्या आत मिळणे बंधनकारक असताना घाटंजी तालुक्यातील कोडी बुद्रुक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणासाठी रोज जीवघेणी पायपीट करावी लागत आहे। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा व्यवस्थापन कमालीचे उदासीन असल्याचे चित्र असून यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट आहे। शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा मार्ग घनदाट जंगलातून जातो। या परिसरात अस्वलांची मोठी दहशत असून रानडुकरांचे हल्ले होण्याचेही भय असते। अशा हिंस्र श्वापदांच्या सावटाखाली चिमुकल्यांना पायदळ प्रवास करावा लागत आहे। तसेच मुख्य रस्त्यावरील भरधाव वाहतुकीमुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते। मुले शाळेत पोहोचली की नाही आणि घरी सुरक्षित येतील का याची आम्हाला सतत भीती वाटते, अशी व्यथा पालकांनी मांडली आहे। अपरिचित व्यक्तींकडे लिफ्ट मागून प्रवास करावा लागत असल्याने मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे। ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करूनही शाळा प्रशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात असून शिक्षकांनी किमान सहानुभूती दाखवून विद्यार्थ्यांची ही पायपीट थांबवण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे। आज बघू शकता हा जंगलाचा रस्ता आहे। तुमची शाळा कोणती आहे भाऊ? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा कोळी बुद्रुक। बुद्रुक म्हणजे हे समोरच्या गावातली। हो। आणि तुम्ही ह्या गावाला चालले आता समजा असे तर तुम्हाला गाडी गिडीचा काय बंदोबस्त नाहीये? त्या जंगलाच्या रस्त्यानं तुम्ही सगळेजण पैदल येतात? हो। एवढा म्हणजे ह्या जंगलात तुम्हाला भीती लागत नाही का? मग नाही, सवय झाली आता। सवय झाली का? तुमचे टीचर लोक येत नाही का सोबत तुमच्यावाले? फक्त यवतमाळकडे जाता गाडी घेऊन तेव्हा जाते ते। नाही पण आता तुम्ही जसे हे निघाले एवढे जण पैदल येत आहे, रस्त्यामध्ये काही झालं, कोणतं जनावर आलं, काही झालं, याची जिम्मेदारी ते टीचर वर असते। तर तुम्हाला टीचर इथपर्यंत सोडायला येत नाही का? इतक्या जणाला किती जण आहे तुम्ही शाळेतली मुलं? तुमच्या हेडमास्टरचं नाव काय? किशोर मालवीय। किशोर का कुठं राहते त्यांनी? यवतमाळ। यवतमाळ राहते का? ठीक आहे, ओके। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।